नमस्ते शेतकरी मित्रांनो. तर हा ऊस तुटल्यानंतरनं आपण जी सरी फोडतो ती बैलाच्या साहाय्याने फोडल्यानंतरनं, म्हणजे बैलाच्या नांगरीच्या साहाय्याने फोडल्यानंतरनं अशा पद्धतीनं माती मोकळी होती. अशा पद्धतीने जमिनीची मातीचं स्ट्रक्चर असावं. आणि हे जे आहेत शेतकरी हे कराटे येथील श्री तुकाराम वाघ हे आहेत. तर हे अशा पद्धतीनं सरी फोडतायत आणि ह्या जे फायदे जे आहेत ऊस सरी फोडतानाचे, तर चांगल्या पद्धतीनं मातीचं स्ट्रक्चर रिकामं होतं आहे. म्हणजे वरचा जो तवा आलेला असतो, कडकपणा असतो, तो कडकपणा निघून जातो आणि हवा खेळती राहते सगळ्यात महत्त्वाचं. आणि हा जारवा तुटतो. हा जारवा तुटल्यानंतरनं अशा पद्धतीनं ही जमीन मोकळी होते. पहा, अशा पद्धतीनं हे सॉईल स्ट्रक्चर असावं सगळ्यात महत्त्वाचं. आणि ह्याचे फायदे जे आहेत, तर वाढीसाठी त्याचा फायदा होतो ऊसाच्या. नंतरनं जमिनीचा जो ओलावा असतो किंवा कडकपणा असतो तो कमी होऊन जातो आहे. व्यवस्थित इरिगेशन मिळतं, म्हणजे हवा खेळती राहते. परिणामी याचा जो फायदा असतो तो सगळ्यात महत्त्वाचं, ओल चांगली धरून ठेवण्यासाठी किंवा टिकून राहण्यासाठी याचा मदत होत असते. तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे यांत्रिकरणाच्या साहाय्यानं जे शेती केली जाते आज, तिच्यामध्ये जो कडकपणा येतो, पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही आहे. जर शक्य असेल तर बैलाच्या साहाय्यानं, म्हणजे नांगरीच्या साहाय्यानं आपण सरी फोडू शकतो. आणि सरी फोडल्यानंतरनं मातीमधला जो कडकपणा असतो तो कमी होण्यास मदत होते. दुसरी गोष्ट, नैसर्गिक स्थिती जी आपल्याला पाहिजे असते सॉईलची, ती आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळण्यास मदत होत असते. हे या यांत्रिकरण युगामध्ये पारंपरिक पद्धत जी म्हणतो आपण, जुन्या पद्धतीनं जी शेती केली जायची, त्यामध्ये अशा पद्धतीनं ही सरी फोडली जायची. या ठिकाणं सरासरी 2 व्यक्तींची गरज असते, परंतु या ठिकाणं हे जे श्री तुकाराम वाघ हे जे आहेत हे स्वतः एकटेच काम करत आहेत. म्हणजे एकटेच बैलाच्या साहाय्यानं नांगरणीचा, म्हणजे सरी फोडण्याचं किंवा बगल फोडण्याचं काम करत आहेत. हा व्हिडिओ यासाठी बनवलेला आहे बा, की ह्या ज्या जुन्या मुळ्या असतात तर त्या व्यवस्थित तुटणं किंवा ज्याला आपण म्हणतो जारवा तोडणं वगैरे, तर त्या तुटल्यानंतर आता नवीन मुळ्यांची वाढ वगैरे व्यवस्थित होते. आणि त्याचा फायदा म्हणजे आपल्याला पुढील पीक जे असतं खोडवा पीक, त्यामध्ये चांगलं उत्पादन मिळण्यासाठी याचा मदत होते. आणि हे अशा पद्धतीचं सॉईल स्ट्रक्चर असतं बघा. 99% शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये अशा प्रकारची जी माती आहे किंवा अशा प्रकारचं सॉईल स्ट्रक्चर हे मिळत नाही. त्याचं कारण म्हणजे अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर, अनावश्यक पद्धतीनं किंवा अतिरिक्त पाणी देणं, ह्या ऊस पिकातील अलीकडील काळातील समस्या आहेत. जर पाहिलं तर या ठिकाणी क्षार वगैरे अजिबात जमा झालेले नाही आहेत. या ठिकाणं पाचट जाळलेला आहे. तो विषय थोडासा वेगळा आहे, त्यावरती नंतर व्हिडिओ बनवला जाईल. परंतु आजच्या आधुनिक शेती पद्धतीमध्ये बैलांच्या साहाय्यानं शेती करताना ह्या पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं, ही जी मातीची कितीतरी ओल आहे तरी पण मातीशी सुट्टी होते, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण अशी जर माती रिकामी राहिली तर आपल्या पिकाची वाढ जोमदार होण्यासाठी, आणि एकरी आपल्याला ॲव्हरेजली जे 90-100 टनापर्यंत ॲव्हरेज पाहिजे असते एकरी आडसाली ऊसामध्ये, तर ते मिळण्याससुद्धा याचा फायदा होतो. आणि अशा पद्धतीने ही माती असावी, म्हणजे या ठिकाणं प्रॉपरली जे काही शेणखत असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतात त्या जर वापरल्या तर त्याचा फायदा म्हणजे आपल्या जमिनीचं स्ट्रक्चर आणि जमिनीची जी मातीची नैसर्गिक जडणघडण आहे ती व्यवस्थित राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पिकासाठी लागणारी जी न्यूट्रिशन असतात ती व्यवस्थित अपटेकिंग होतात. कोणत्या प्रकारचं न्यूट्रिशन या ठिकाणं स्टोरेज होत नाही किंवा स्थिर होत नाही. आणि परिणामी आपल्याला शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळण्यास मदत होत असते. हा व्हिडिओ ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी ह्याच्या पद्धतीनं जर सऱ्या फोडल्या तर त्याचे फायदे अनेक होत आहेत. ते मी ते व्हिडिओच्या वरती थोडंसं लिहिणार आहे, त्यावरती ते सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता.
अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपला एकंदरीत घेतलेला आहे. आणि यानंतरने आपण दुसरं यूट्यूब लाईव्हसुद्धा करतो आहे. तर त्याचाही व्हिडिओ याच पद्धतीचा असणार आहे. म्हणजे फक्त त्यामध्ये थोडंसं वेगळी काय माहिती देता येईल त्याचा प्रयत्न राहणार आहे. हा आपण व्हिडिओ घेतलेला आहे, हा आपण अपलोड होणार आहे आणि तो पण आहे. तर एकंदरीत ही जमिनीची आजची कंडिशन एकदम चांगली आहे. 99% शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये क्षार जमा होत आहेत. ऊस बागेत क्षेत्रामध्ये किंवा ऊस पीक उत्पादकांच्या शेतीमध्ये मुख्य समस्यामध्ये क्षारांची चोपण अशा प्रकारच्या जमिनी बनत चाललेल्या आहेत. त्या बनत असतात, तर त्या बनू नयेत म्हणून त्यावर सुद्धा काम करणं आज आवश्यक आहे. हेच ह्या व्हिडिओमधून सांगतो आहे. आणि अधिक माहितीसाठी मी माझा नंबर तर देणार आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.